घोर कष्टोद्धरण स्तोत्र. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे श्रीपाद श्रीवल्लभ, हे भगवान दत्तात्रेय, आपण देवांचेही देव आहात. मी आपल्याला अत्यंत नम्रतेने नमस्कार करतो. कृपा करून आपल्या भक्तांच्या भावना समजून घ्या आणि आमच्या जीवनातील सर्व क्लेश आणि दुःख दूर करा. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे प्रभू, आपण केवळ आमचे माता पिताच नाही तर आमचे पालनकर्ते देखील आहात, जे आमचे सर्व कष्ट दूर करू शकतात. आपण आम्हाला सर्व काही देणारे आणि सर्व गोष्टींचे रक्षण करणारे समर्थ सद्गुरू आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे प्रभू, माझे सर्व प्रकारचे पाप, दोष, रोग, व्याधी, भीती, क्लेश आणि दारिद्र्य दूर करा आणि माझा उद्धार करा. माझ्या घोर संकटांचे निवारण करा. मी आपल्याला नम्र नमस्कार करतो. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. पूर्वात्रेयानुग्रह पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे प्रभू, आपल्यासारखा दुसरा कोणताही तारणहार नाही, देणारा नाही आणि आपले पालनपोषण करणाराही नाही. जो कोणी आपल्या शरणी येतो त्याला आपण नेहमी मायेने स्वीकारता. मी आपल्याला नमस्कार करतो. धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्संग प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. हे प्रभू, माझे सर्व कष्ट दूर करा, जेणेकरून धर्मावरील माझी श्रद्धा अधिक दृढ होईल. मला सद्बुद्धी मिळो आणि मी ईश्वर भक्ती करू शकेन. मला सत्संग लाभो, तसेच लौकिक सुख आणि शेवटी मोक्ष प्राप्त हो. मी आपल्याला नमस्कार करतो. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. स श्रीदत्तप्रियो भवेत्. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. फलश्रुती. हे स्तोत्र पठण केल्याचे फल. जो मनुष्य दररोज या 5 श्लोकांचे पठण करतो त्याचे नेहमी कल्याण होते आणि तो प्रभू श्री दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय होतो. या स्तोत्राचे लाभ. संकट निवारण. या स्तोत्राच्या नियमित पठणाने मोठ्यात मोठी संकटे आणि अडचणी दूर होतात. दुःख व रोगांपासून मुक्ती. शारीरिक आणि मानसिक पीडा, रोग, व्याधी, दारिद्र्य आणि पाप नष्ट होते. संतान सुख. संततीची इच्छा असणाऱ्या पती पत्नीने हे स्तोत्र भक्तिभावाने पठण करावे. दत्तकृपा. नियमित पाठ करणारी व्यक्ती भगवान दत्तात्रेयांची अत्यंत लाडकी बनते. इहलोक आणि परलोक सुख. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने पाठ केल्यास जीवनात भौतिक सुख आणि अंती मोक्ष प्राप्ती होते. गुरुग्रहाची शांती. गुरुच्या महादशेत दर गुरुवारी या स्तोत्राचा 11 वेळा पाठ करावा. गोचर गुरुफल. गोचरमध्ये जेव्हा 8वा गुरु सुरू असतो, गुरुची प्रतिकूल स्थिती असते, तेव्हाही हे स्तोत्र रोज वाचावे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.